हॅलो, नमस्कार. चंद्रकलास रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजची आपली रेसिपी आहे मसाला शिमला मिरची. तर मी त्याच्यासाठी 4 शिमला मिरची घेतल्या आहेत, 1 वाटी कांदा चिरून घेतला आहे, 1 टोमॅटो घेतला आहे, थोडेसे शेंगदाणे भाजून घेतलेत मी, त्याला आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे, आणि 1 चमच आलं लसूण पेस्ट घेतली आहे, थोडेसे कढीपत्त्याचे पानं घेतलेत आणि थोडासा कोथिंबीर घेतला आहे. चला तर आता आपण स्टार्ट करूया. मी मिरची कापून घेते. अशी मसालेवाली शिमला मिरची तुम्ही पण एकदा नक्कीच करून बघा. तर बघू शकता आता आपले असं शिमला मिरची बारीक कापून झालेले आहेत. आता मी मिक्सरला शेंगाचं कूट बनवून घेणार आहे, शेंगदाणे बारीक करून. आता आपले शेंगदाणे बारीक करून झालेले आहेत. चला तर आता आपण गॅसवरती कढाई ठेवून घेऊ. बघू शकता आता कढाई गरम झाली आहे. मी त्याच्यामध्ये 3 पळी तेल टाकून घेते. तर आता तेल गरम झालं आहे, त्यात मी थोडेसे 1 चमच जिरे टाकून घेते. त्यात चिरलेला कांदा टाकून घ्यायचा. याला मी थोडंसं परतून घेते. आता कांदा चांगला परतून झालेला आहे. मी त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेते. इथे मी अर्धा चमच मीठ घालून घेणार आहे, कारण मिठाने कांदा आणि टोमॅटो लवकर शिजतं. कांदा टोमॅटो लवकर गळण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं की ते लवकर गळतं. त्याच्यामुळे थोडंसं कधी पण कांदा आणि टोमॅटो टाकलं की त्याच्यावरती अर्धा चमच मीठ घालून घ्यायचं. तर आता आपलं कांदा आणि टोमॅटो चांगलं मऊ झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट घालून घेते. कांदा लसूण आणि आल्याची पेस्ट घातली आहे. एकदम मस्त सुवास येतोय याचा. आता मी ह्याच्यामध्ये मसाले टाकून घेते. लाल मिरची पावडर टाकते आहे 1.5 चमच, अर्धा चमच हळद, अर्धा चमच गरम मसाला,
आणि पाऊण चमच धनेपूड, थोडीशी रेड चिली, काश्मीरी रेड चिली पावडर आहे. तर ह्याला आता मी चांगलं परतून घेते. अर्धा चमच पहिलंच मीठ टाकलेलं आहे. आता आपल्या चवीनुसार थोडंसं अजून मी मीठ टाकून घेणार आहे आणि त्याच्यात शेंगाची कूट टाकून घेते. मसाले शिजण्यासाठी मी अर्धा कप ह्याच्यामध्ये अर्धा कपापेक्षाही थोडंसं पाणी टाकून घेणार आहे, थोडेसे मसाले चांगले शिजून घेण्यासाठी. बघू शकता आता आपले मसाले चांगले असे परतून घेते. ह्याच्यावरती मी 1 मिनिटासाठी झाकण ठेवून घेणार आहे. तर आता 1 मिनिट झालेला आहे. मी ढाकण उघडून घेते. बघू शकता आता आपल्या मसाल्याला कसे तेल सुटलेलं आहे. मी ह्याच्यामध्ये कढीपत्त्याची पाने टाकायला विसरली होती, पण काय नाही, आता मी टाकू शकते. तेलामध्ये ते बरोबर होऊन जाईल. आता ह्याच्यामध्ये मी शिमला मिरची परतून घेणार आहे. मी ह्याच्यामध्ये पाणी नाही टाकणार आहे, मी अशीच सुक्की बनवणार आहे ह्याला, कारण शिमला मिरचीला पहिलं थोडंसं पाणी सुटतं, पण त्याच्यामुळे मी पाणी वरून काही टाकणार नाही. तर आता मस्त अशी परतून झाली आहे भाजी. ह्याच्यावरती मी 2 मिनिटासाठी झाकण ठेवून घेणार आहे. आता मी ढाकण उघडून घेते. तर आपली आता शिमला मिरची बनवून झालेली आहे. बघू शकता आता ही किती मस्त शिजली पण आहे आणि ह्याला रंगही मस्त आलेला आहे. तेल पण मस्त सुटलेलं आहे याला. आता मी ह्याला डिशमध्ये काढून घेते. तर बघू शकता तुम्ही आता आपली मसाला शिमला मिरची बनवून तयार झाली आहे. कशी वाटली तुम्हाला मसाला शिमला मिरची? तुम्हाला भाजी आवडल्यास तुम्ही चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.